Okay, last but not least, let us discuss about advantages and disadvantages of CNC technology. मी तुम्हाला मागच सांगितलेलं NC numerical control technology has become obsolete because it was wired wired attribution, hard wired attribution. आता जे वापरतो आपण ते सॉफ्टवेअर attribution. त्याचे ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस थोडक्यात समजून घ्यायचा प्रयत्न करू. The first advantage of this CNC machine is reduced lead time. आता लीड टाइम म्हणजे काय? कुठल्याही दोन इव्हेंट मधला टाइम म्हणजे लीड टाइम. तुमच्याकडे ट्रॅडिशनल मशीन्स आहेत तुमच्या शॉप फ्लोअरवर आणि सीएनसी मशीन्स आहेत. याच्यामध्ये निश्चितच फरक आहे. सीएनसी मशीन्स असतील तर तुमचं प्रोडक्शन फास्ट होईल. प्रोडक्शन फास्ट झाल्यानं काय होईल? प्रॉडक्ट जो जानेवारीमध्ये लॉन्च होणार होता तो डिसेंबरमध्ये लॉन्च होईल. डिसेंबरमध्ये लॉन्च झाल्याचा फायदा काय? एक महिन्याचा रेव्हेन्यू जास्त मिळेल, प्रॉफिट जास्त मिळेल. कुठल्या ऍक्टिव्हिटीचा जो लीड टाइम जो आहे तो लीड टाइम कमी होतो. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट बेनिफिट ऑफ सीएनसी मशीन. इलिमिनेशन सेकंड इज इलिमिनेशन ऑफ ऑपरेटर एरर्स. ऑपरेटरला काम करायची काही संधीच ठेवली. ऑपरेटरच्या स्किलला इथं काही स्कोपच नाहीये. सीएनसी मशीन असेल तर ऑपरेटरला त्या मशीनचं डोअर म्हणजे वर्कपीस लोड करायचा, डोअर बंद करायचं, प्रोग्राम चालू करायचा, प्रोग्राम संपल्यानंतर वर्कपीस तयार झाल्यानंतर वर्कपीस अनलोड करायचा, डोअर ओपन करून वर्कपीस अनलोड करायचा, दुसरा वर्कपीस लोड करायचा. ऑपरेटरला एवढंच काम राहिलं. तर ऑपरेटरच्या स्किलला इथं काहीही महत्व नाहीये. अर्थात ऑपरेटरला इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग म्हणजे इंटेलेक्च्युअल वर्क जे आहे ते जरा जास्त प्रमाणात करावं लागतं सीएनसीवर. पण ऑपरेटरच्या स्किलला स्कोपच राहिलेलं नसल्यामुळे ऑपरेटरचे एरर्स यायची शक्यताच नाही. द थर्ड इज ऑपरेटर ऍक्टिव्हिटी. तर ऑपरेटर हा मशीनला चालू केल्यानंतर तो काय आयडल राहू शकतो का? ऑपरेटरला कुठली कंपनी आयडल ठेवणार आहे का? नाहीये. ऑपरेटरला लगेचच दुसरी मशीन असाइन केली जाईल. ऑपरेटरची ऍक्टिव्हिटी म्हणजे ऑपरेटरचं युटिलायझेशन वाढेल. ऑपरेटर हा ऍक्टिव्ह होईल कारण दोन किंवा दोनपेक्षा जास्त मशीन टूल्स मॅनेज करणं ऑपरेटरच्या ऍक्टिव्हिटीज वाढतील. फोर्थ इज लोअर लेबर कॉस्ट. दोन लेबरच्या ऐवजी एकच लेबर वापरतोय आपण. लेबर कॉस्ट साहजिकच कमी झाली. स्मॉलर बॅचेस. सीएनसी वर तयार होणारा पार्ट, कुठला पार्ट तयार करायचे इट इज डिसाइडेड बाय द प्रोग्राम. प्रोग्राम बदलला, पार्ट बदलला. म्हणजे बॅच साईज 1000 असावी असं काही आवश्यक नाही. 1000ची बॅच साईज का करतो? मोठी बॅच साईज असावी असं मॅन्युफॅक्चररला का वाटतं? पण एक बॅच बदलली, दुसरी बॅच चालू करत असताना सेटअप टाइम लागतो, सेटअप कॉस्ट लागते. ती कॉस्ट याच्यामध्ये टोटली इलिमिनेट झालेली. म्हणून स्मॉलर बॅचेस ठेवणं इंडस्ट्रीला परवडतं. अनदर ऍडव्हान्टेज इज लॉंगर टूल लाईफ. प्रत्येक गोष्ट ही सीएनसी टेक्नॉलॉजीमध्ये मॉनिटर केली जाते. टूलचे वेअर किती झालेले हे पण मॉनिटर केलं जातं. आणि machining environment is very superior or beautiful. That's why we always get good tool life. The next is elimination of special jigs and fixtures. Jigs and fixtures are the special devices required for location and clamping of the workpiece with respect to the machine tool. तर हे डिव्हाइसेस लागतच नाही सीएनसी टेक्नॉलॉजीमध्ये. दॅट्स वाय द कॉस्ट इज रिड्यूस. जिग अँड फिक्सर हे डिझाईन करावंच लागत नाही, मॅन्युफॅक्चर करावंच लागत नाही. ते टोटली इलिमिनेट केले जाऊ शकते. दिस इज द बिगेस्ट ऍडव्हान्टेज. फ्लेक्झिबिलिटी इन चेंजेस ऑफ कॉम्पोनंट डिझाईन. आपण 5व्या मुद्द्यातच सांगितलेलं आहे की स्मॉलर बॅच साईजेस.
त्यालाच पूरक हे पण ऍडव्हान्टेज आहे. फ्लेक्झिबिलिटी इन चेंजेस ऑफ कंपोनंट डिझाईन. कंपोनंट डिझाईन बदललं का बदलतं? मार्केटची रिक्वायरमेंट बदलली. मार्केटची रिक्वायरमेंट का बदलते? कस्टमरच्या चॉईस बदलल्या. सी एव्हरीथिंग इज मार्केट. मार्केट हे कसं आहे? कस्टमर ड्रिव्हन आहे. आपण बऱ्याच दुकानामध्ये वाचतो बघा, कस्टमर हा राजा असतो. सी कस्टमर हा खरंच राजा असतो. कस्टमर डिसाइड्स एव्हरीथिंग. कस्टमरच्या चॉईसनुसार जर डिझाईन सतत बदलत असेल तर सीएनसी टेक्नॉलॉजी त्याला अनुरूप आहे. सीएनसी टेक्नॉलॉजी त्याला ऑब्स्ट्रक्ट करत नाहीये. द नेक्स्ट इज रेड्यूस इन्स्पेक्शन. वी मॅन्युफॅक्चर इन मायक्रॉन्स. मायक्रॉनमध्ये जर मॅन्युफॅक्चर आपण सीएनसी टेक्नॉलॉजीवर करू शकत असू तर इन्स्पेक्शनची कॉस्ट ही साहजिकच कमी होणार आहे. म्हणजे एरर्स किंवा रिजेक्शन किंवा स्क्रॅप त्याचं प्रमाण हे खूप कमी होणार आहे. त्याचंच ॲडव्हान्टेज आहे लेस स्क्रॅप, ॲक्युरेट कॉस्टिंग अँड इस्टिमेटिंग. सी एव्हरीथिंग इज ॲटोमॅटिक. त्या पार्टला मशीनिंग करण्यासाठी लागणारा टाईम इट इज रेकॉर्डेड ऑन अ मशीन टू इटसेल्फ. त्या मशीनचा रेट काय आहे, आवरली रेट काय, दॅट इज ऑलरेडी नोन टू अस. एक्झॅक्ट कॉस्टिंग अँड इस्टिमेटिंग करणं शक्य आहे. अदरवाईज जुन्या एन्व्हायरमेंटमध्ये, ट्रॅडिशनल एन्व्हायरमेंटमध्ये लेबरची कॉस्ट सतत बदलते. मशीन टूलची कॉस्ट फिक्स आहे, पण लेबरची कॉस्ट ही सतत बदलते. तिथं कॉस्टिंग अँड एस्टिमेटिंग करणं जरा अवघड आहे. See, these are some of the advantages. We can read some more things on this. Let us talk about disadvantages. Obviously, the first major disadvantage is high initial investment. मशीन टूल प्रोक्युअर करण्यासाठी लागणारा पैसा हा निश्चितच जास्त आहे. तर त्याच्यापासून मिळणारे बेनिफिट हे सुद्धा खूप जास्त प्रमाणात आहे. म्हणून इन्व्हेस्टमेंट जरी जास्त असली तरी सीएनसी मशीन प्रोक्युअर करणं याच्याकडे मॅन्युफॅक्चररचा निश्चितच ओढा असतो. अनदर डिसएडव्हान्टेज हाय मेंटेनन्स कॉस्ट. साहजिकच आहे, मशीन टूल कंट्रोलर आहे, इलेक्ट्रॉनिक पार्ट्स आहेत, ते मेंटेन करणं जरा मेकॅनिकलच्या लोकांना अवघडच आहे. मेकॅनिकलच्या लोकांनी हे इलेक्ट्रॉनिक मेंटेनन्स हा प्रकार शिकला पाहिजे. शिकला तर ते मेंटेनन्स कॉस्ट निश्चितच कमी होईल. कॉस्टलियर सीएनसी पर्सन. आता इथे एक अपॉर्च्युनिटी आहे तुम्हाला जॉबसाठी. तुम्ही मेकॅनिकल असो आणि सीएनसी ऑपरेट करता येते, सीएनसी जर मेंटेन करू शकला तर तुम्हाला या एरियामध्ये देखील अपॉर्च्युनिटी आहे. These are some of the advantages and disadvantages. You can read more on disadvantages and disadvantages from books. Thank you.